मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी, 25.80 लाखांच्या 29 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत। 4 संशयित ताब्यात। गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाहन चोरीचे गुन्हे उघड। मुक्ताईनगर, 28 जून जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मुक्ताईनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 25,80,000 रुपये किमतीच्या 29 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। या प्रकरणी 2 प्रौढ व 2 अल्पवयीन अशा 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहन चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 26 जून 2026 रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 273/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) चा तपास सुरू करण्यात आला। तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे, रा पिंपरुड, ता यावल, कुंदन सुनील महाले, रा सालबर्डी, ता मुक्ताईनगर तसेच 2 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी सदर गुन्ह्यासह आणखी 29 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। तपासात आरोपी चोरी केलेल्या मोटारसायकली थेट स्वतःकडे ठेवता विविध रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरील पे-अड पार्किंगमध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करत असल्याचे समोर आले। या पद्धतीमुळे चोरीच्या वाहनांचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते। आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची पडताळणी केली असता त्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या परिवहन विभागात नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले। जप्त करण्यात आलेल्या सर्व मोटारसायकलींची एकूण अंदाजे किंमत 25,80,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणातील वाहन चोरीचे गुन्हे गुजरातमधील उधना, सुरत तसेच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण, नवी मुंबईतील नेरूळ, नाशिक जिल्ह्यातील निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, रायगड जिल्ह्यातील नेरळ तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोहेको अज्ज खंडेराव, महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असीम तडवी, कल्पेश आमोदकर तसेच पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ढाकरे, स्वप्नील पवार आणि अक्षय वाढे यांनी संयुक्तपणे पार पाडली। या कारवाईमुळे केवळ मुक्ताईनगरच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून संघटित वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। किरण पाटील, मुक्ताईनगर। भगीरथ राजा 24 न्यूज। काय सांगणार? काही गाड्या आपण हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत, काही चोरीच्या हिच्यामध्ये गेलेल्या होत्या, काय सांगणार साहेब? जळगाव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये साधारण 1-1.5 महिन्याखाली आम्ही डीबी पथकाची स्थापना केली होती आणि त्या डीबी पथकाच्या अंतर्गत आम्ही एका गुन्ह्याचा तपास करत होतो। एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल होता। त्याच्यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व डीबी टीम असे त्या चोरीचा तपास लावत होते। त्या तपासादरम्यान एकूण 4 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आणि त्या 4 आरोपींमध्ये ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यावेळेस आम्हाला एकूण 29 चोरीच्या मोटरसायकल रिकव्हर झालेल्या आहेत। आता त्या मोटरसायकलचा तपास घेतला असता त्यातल्या
जळगाव जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत. एक गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली मोटरसायकल आहे आणि इतर सर्व या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अशा पद्धतीने एकूण 29 मोटरसायकल या मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारीच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या पुढाकारानं या डीबी पथकानं डिटेक्ट केलेल्या आहेत. ह्या डीबी पथकामध्ये कोण कोण कर्मचारी होते सर, आपले काही सांगताय? या डीबी पथकामध्ये हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक आसिम तडवी, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनील मोरे, चेतन महाजन, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ठाकरे, स्वप्नील पवार व अक्षय वाडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे, कष्ट घेतलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोटरसायकल रिकव्हर झालेल्या आहेत. या 29 मोटरसायकलची एकूण अंदाजित किंमत बघितली आपण तर ती साधारण 25,80,000 रुपयाच्या घरामध्ये जी मोटरसायकल आहे ते आपण आज डिटेक्ट केलेल्या आहेत. परराष्ट्रातील किंवा परराज्यातील काही मोटरसायकली आहेत का सर यात? बाकी ज्या मोटरसायकल आहेत सगळ्या त्याचा आम्ही शोध घेतोय. आता पाहूया तो गुजरातमध्ये गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल याच्यामध्ये मिळालेली आहे आणि इतर मग महाराष्ट्रामध्ये बाकीच्या पोलीस स्टेशनला याच्यामध्ये नवी मुंबई आहे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण बऱ्याचशा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असलेल्या मोटरसायकल मिळालेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे ही जी टोळी आपल्याला मोटरसायकल चोरी करणारी सापडलेली आहे या टोळीची मोडस अशी आहे की हे गाडी चोरायचे आणि गाडी चोरून ती रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड याच्या ज्या पार्किंग आहेत त्या पार्किंगमध्ये ती गाडी लावून ठेवायचे. त्या गाडीला गिराईक बघायचे आणि ती गाडी गिराईक मिळाल्यानंतर त्या गिराईकाला त्या पार्किंगमधूनच गाडी ताब्यात द्यायची. त्याच्यामुळे ती गाडी त्यांच्या ताब्यात राहत नव्हती आणि डिटेक्ट करणं तुलनेनं अवघड होतं. परंतु मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून आणि आरोपींची कसून चौकशी करून या गाड्या डिटेक्ट केलेल्या आहेत. किती दिवस लागले याचं जे तांत्रिक विश्लेषण वगैरे हे जे आहे साधारण 273/2026 हा गुन्हा 26/6/2026 ला दाखल होता, म्हणजे 26 जूनला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता आणि त्या तपासामध्ये हे सगळं आम्ही डिटेक्ट केलेलं आहे आतापर्यंत. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.